शहादा नगर परिषदेत भाजपला धक्का, नगराध्यक्षपदी अभिषेक पाटील विजयी। शहादा नगर परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा राजकीय धक्का बॅलन्सला आहे। नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील 1041 मताधिक्याने विजयी झाले आहेत। त्यांनी भाजपचे उमेदवार मकरंद पाटील यांचा पराभव केला। विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती, तरीही भाजपला नगराध्यक्षपद राखता आले नाही। विजयानंतर अभिजित पाटील यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष करत भाजपला आव्हान दिले। नगरसेवक पदाच्या 29 जागांपैकी भाजपला 20 जागा मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्ष पदावरील पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे। जनता विकास आघाडीचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत। ब्युरो रिपोर्ट रुपेश राजपूत, बेधडक मी मराठी न्यूज, शहादा। जिल्ह्यातला पहिला निकाल लागला आहे। भारतच्या विरोधात आपण उमेदवारी करत होते आणि जिल्ह्यातला पहिला आपण जे निवडून आले आहेत, काय सांगाल? निश्चितपणे सर्व शहादेकर मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर आमच्यासाठी हा निकाल थोडा अनपेक्षित आहे। 20 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून यायला हवेत, ते अशी आमची सुरुवातीपासूनची रणनीती होती। परंतु मतदारांनी काही फरकाने आमचे नगरसेवकांना मागे ठेवलं, तरी देखील नगराध्यक्ष पदासाठी मला जे मतदान सर्व शहादेकरांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व शहादेकर बंधू भगिनींचे, माझ्यासोबत उपस्थित सर्व नगरसेवक, त्यांच्या परिवाराचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। मुख्यमंत्र्यांनी आपल्या विरोधात सभा घेतली होती, कसं बघताय? खरं तर संपूर्ण भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती। स्वतः मुख्यमंत्री साहेब इथं आले, गिरीश भाऊ महाजन 2 वेळा आले। संपूर्ण भारतीय जनता पक्षाची मशिनरी एकीकडे असताना देखील शहादेकरांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्याच्यासाठी निश्चितपणे त्यांच्या ज्या आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे त्याला आम्ही बांधील राहू आणि जास्तीत जास्त शहाद्याचे काम करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध राहू। धन्यवाद।